नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वी नंतर करता येणारा आणि सर्व नोकरीसाठी अनिवार्य असणारा MSCIT कोर्स जो आहे तो आपण घरीसुद्धा करू शकतो. या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये हा कोर्स आपण आपल्या घरच्या कॅम्प्युटरवरून सुद्धा करू शकतो. तर तो त्या कोर्ससाठी आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे, कसं ऑनलाईन अप्लाय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती कळेल आणि हा अनिवार्य असणारा कोर्स तुम्ही जॉईन करू शकाल. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. चला मित्रांनो, सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला mkcl.org या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला त्यांचं जे डॅशबोर्ड आहे, त्यांचे जे वेबसाईट आहे ते दिसेल आणि तिथं नाऊ MSCIT इज अवेलेबल ऑन युअर स्मार्टफोन, क्लिक हेअर टू नो मोरसाठी क्लिक करायचं आहे. तिथं आपण क्लिक केल्यानंतर mkcl.org जॉईन असं एक वेबसाईट ओपन होईल. ती वेबसाईट आपण पाहिल्यानंतर MSCIT ऑनलाईन हे आपल्याला इथं दिसतं आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सची पण डिटेल्स इथं दिलेले आहे. MKCL स्क्रॅच, क्लिक, स्मार्ट टीचर्स, वेब डिझायनिंग सगळे कोर्सेस तुम्ही इथून करू शकता. तर इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा हा कोर्स जो आहे तो MSCIT आपण पाहणार आहोत. याची फीज 4,500 आहे महाराष्ट्र रिजन, MMRDA रिजनमध्ये, आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर असेल तर त्याची फीज 4,000 रुपये आहे. तर याला आपल्याला अप्लाय करण्यासाठी इनरोल नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे. इनरोल नाऊ या बटनाला आपण क्लिक केल्यानंतर त्यांचं दुसरं वेबपेज ओपन होतं. त्या वेबपेजवर गेल्यानंतर आपल्याला लॉग इन जे आहे, रजिस्ट्रेशन जे आहे ते क्रिएट करायचं आहे. इथं प्लीज फिल इन युअर डिटेल्स या डिटेल्समध्ये आपल्याला आपल्या सगळ्या डिटेल्स टाकून घ्यायच्या आहेत. इथं पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं पहिलं नाव जे आहे ते पहिलं नाव तुम्हाला टाकायचं आहे. फर्स्ट नेम फक्त इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. फर्स्ट नेम एंटर केल्यानंतर मिडल नेम तुम्हाला टाकायचं आहे. मिडल नेम टाकल्यानंतर लास्ट नेम तुम्हाला एंटर करायचं आहे. लास्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ जी आहे तुमची, ती डेट ऑफ बर्थ तिथं एंटर करायची आहे. इथं डेट ऑफ बर्थ तुम्ही एंटर करून घ्या. डेट ऑफ बर्थमध्ये वर्ष, महिना आणि तारीख जे आहे ते आपल्याला चूज करायचे आहे. मित्रांनो, MSCIT हा कोर्स खरंच महत्त्वाचा आहे. फ्युचरमध्ये कोणतीही नोकरी असो त्याच्यासाठी हा अनिवार्य कोर्स आहे, गरजेचा कोर्स आहे. तर सगळे जे 10वी नंतर शक्यतो सगळ्यांनी कोर्स करावा असं मला तरी वाटतं आहे. मित्रांनो, चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तर शैक्षणिक असो किंवा करंट अफेअर्स सगळे व्हिडिओज मी नेहमी त्यात टाकत असतो. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेट पण टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचा मेल ID तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जो चालू आहे, ऑपरेट करत असाल असा मेल ID तुम्ही तिथं एंटर करायचा आहे. तर इथं आपण मेल ID एंटर करून घेतल्यानंतर आपल्याला खाली येऊन ॲड्रेस डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. तर इथं ॲड्रेसमध्ये आपल्याला पहिली लाईन, सेकंड लाईन, त्याच्यामध्ये ॲड्रेस लाईनमध्ये फर्स्ट तुमच्या गावाचं नाव असेल, घराचं नाव असेल ते टाका. त्याच्यानंतर सिटीमध्ये सिटी चूज करा आणि पिनकोड चूज करा. पिनकोड चूज केल्यानंतर स्टेट ॲटोमॅटिक येतं, तिथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून अप्लाय ऑनलाईन करू शकता आणि घरी बसून MSCIT कोर्स करू शकता. त्याच्यानंतर तहसील निवडायचं आणि बॅच जी आहे ती बॅच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि आय ॲग्री बटनाला क्लिक करून जनरेट OTP या बटनाला क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो OTP 6 आकडी OTP तिथं तुम्हाला एंटर करायचा आहे. इथं OTP एंटर करून घेऊयात. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर युअर्स इन्क्वायरी ID, तुमचा इन्क्वायरी ID तयार होतो आणि तुमचं नाव येतं डिअर
प्लीज सर्च MSCIT सेंटर सिलेक्ट इन बिलो क्रायटेरिया. मग तुम्ही तुमच्या ॲड्रेसनुसार तुमचं सेंटर कोड माहीत असेल त्याच्यानुसार किंवा सेंटरच्या नावानुसार कोणतेही सेंटर तुम्ही चूज करू शकता. इथं ॲज पर माय ॲड्रेस आपण सिलेक्ट करूयात. ॲड्रेसमध्ये मॉडिफाय करायचं असेल करू शकता. तिथं तुम्ही तुमचा पिनकोड जे आहे तुम्हाला ज्या जवळपास कोणत्या पिनकोडमध्ये करायचा आहे तो पिनकोड तिथं टाकायचा आणि फाइंड नियरेस्ट सेंटर्स या बटनाला क्लिक करायचा. फाइंड नियरेस्ट सेंटर या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळपासचे MSCITचे जेवढे केंद्र आहेत तेवढे केंद्र तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये आसपासचे 5-6 किलोमीटरचे सगळे केंद्र जे आहेत तिथं दिसेल आणि ती केंद्रे किती लांब आहेत तुमच्यापासून हे पण तिथं दाखवलं जाईल. तर तुम्हाला त्यातून कोणतेही एक सेंटर निवडायचं आहे. ते इथं आपण एक जवळचं सेंटर निवडून घेऊयात. इथं जे तुम्हाला पाहिजे किंवा जे तुम्हाला वाटते की माझं जवळपास सेंटर आहे ते सेंटर तुम्ही निवडायचं. इथं सिलेक्ट सेंटर म्हणायचं. सिलेक्ट सेंटर केल्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला येतो. तिथं कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायला लागतं. तुम्ही 4,000 रुपये तुमची ती फीज असेल. त्याच्यानंतर ते जे सेंटर आहे त्याचं नाव येतं, त्यांचा मोबाईल नंबर येतो आणि तुम्हाला तिथून पुढं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही सेंटरला जाऊन तुमचे जे प्रोसेस आहेत त्या कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना आसपासच्यांना ज्याला गरज आहे MSCIT त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.